मासरूळधाड सर्कलमधील लोडशेडिंगचा फेरा थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। बुलढाणा जिल्ह्यातील धाड परिसरात सध्या लोडशेडिंगचा प्रश्न चांगलाच पेटला आहे। मासरूळधाड सर्कलमध्ये संध्याकाळी 6 ते 11 या वेळेत होणाऱ्या भारनियमनामुळे नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। याच मुद्द्यावरून आज शेकडो शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली। पाहूया सविस्तर बातमी। मासरूळधाड सर्कल अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात सध्या अघोषित लोडशेडिंगने नागरिक हैराण झाले आहेत। विशेषतः संध्याकाळी 6 ते 11 या वेळेत सिंगल फेज लाईन खंडित केली जात असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। सध्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा मोठा परिणाम होतोय। याच अन्यायाविरोधात आज भाजप नेते ॲड. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन देण्यात आले। रात्री वीज नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। वाड्या वस्त्यांवरील महिला आणि आजारी व्यक्तींना अंधारात प्रवास करावा लागतोय। दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन करणाऱ्यांना या लोडशेडिंगचा मोठा आर्थिक फटका बसत आहे। यावेळी देविदास पाटील जाधव, तालुकाध्यक्ष अनिलभाऊ जाधव, विशाल विस्पुते यांच्यासह भगवानराव पिंपळे, विलास पालकर आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। महावितरण आता या निवेदनाची दखल घेणार की शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। आज धाड येथे MECB कार्यालयाचे उपअभियंता माननीय कायंदे साहेब यांना आम्ही मासरूळ आणि धाड सर्कलच्या शेतकऱ्यांच्या वतीनं, रहिवाशांच्या वतीनं आज एक निवेदन दिलेलं आहे। आज आमच्या या मासरूळ सर्कलमध्ये आणि धाड सर्कलमधील भरपूरशा गावांमध्ये संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत लोडशेडिंग होत आहे आणि खास करून जे लोक शेतीमध्ये राहतात किंवा वाड्या वस्त्यांवरती राहतात अशा लोकांना रात्रीची लाईन मिळत नाही। त्यांना लोडशेडिंगमुळं त्यांचे आता मुलांचे ह्या उन्हाळ्यामध्ये पेपर आहेत, काही लोक रुग्ण आहेत आणि वाड्या वस्त्यावर जाताना महिलांनासुद्धा जो त्रास होतो अंधारामुळं, यामुळं या ठिकाणची लाईन ही संध्याकाळी 6 ते 10पर्यंत सिंगल फेज लाईन जी पूर्वी ज्या पद्धतीने चालू होती अशाच पद्धतीने ती पुन्हा पूर्ववत करावी, अशा पद्धतीचं निवेदन घेऊन आज आम्ही सगळे मंडळी इथं आलेलो आहे। आणि आमच्या निवेदनाला माननीय अभियंता साहेब हे सकारात्मक प्रतिसाद देऊन आपल्या समस्या सोडवण्यासाठी ते आपल्याला मदत करतील अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो।